त्र्यंबकनगर परिषद निवडणुकीत सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच आता पत्रकार देखील निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेली अनेक वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध प्रश्नांना आवाज देणे, गोरगरिबांच्या अडचणी सोडवणे, समाजहिताचे कार्य करण्यासाठी ओळख असलेले पत्रकार उमेश भाऊ सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उमेश सोनवणे यांचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे। मागील 3 कुंभमेळ्यांमध्ये सक्रिय पत्रकारिता करताना आलेल्या अडीअडचणी, व्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा यांची त्यांना सखोल माहिती आहे। या अनुभवाचा उपयोग माझ्या शहरातील विकास कामांसाठी आणि कुंभमेळ्यातील नियोजनासाठी होऊ शकतो। तसेच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना परमनंट करणे, प्रभागातील अपूर्ण अवस्थेत असलेले माता रमाई घरकुल योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। प्रभागांमधील युवकांचे मोठे शिक्षण झालेले आहे, या युवकांना त्र्यंबकनगर परिषदेमध्ये नोकरी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नगर परिषदेमध्ये कायमस्वरूपी कामावर घेण्यासाठी प्रयत्नशील राहील। त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील महिला भगिनी चारा विक्री करतात। या महिलांना चारा विक्रीसाठी मंदिरासमोर कायमस्वरूपी जागा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील। प्रभागातील सर्व मूलभूत प्रश्न सोडवले जातील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उमेदवारी जाहीर केली। आज उमेश सोनवणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते, समर्थक, मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या उत्साहात उपस्थित होते। प्रभागात उमेश सोनवणे यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। समस्या आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आता माझं वय आहे 44, तर मी गेले 3 कुंभमेळे बघितलेले आहे। तर या कुंभमेळ्यामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळे हे जवळून बघितलेले आहे। त्याच्यामुळं कुंभमेळ्यामध्ये काय प्रश्न असतात याची मला जाणीव आहे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कोट्यावधी भाविक येणारे, या कोट्यावधी भाविकांच्या सुखसुविधेसाठी जे प्रयत्न करायचे आहे ते नक्कीच मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगाल? पक्ष कसं तिकीट देईल का, काय वाटतं तुम्हाला? मी गेल्या 25 वर्षापासून पत्रकारिता आणि सामाजिक काम या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये करीत आहे। या त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये अनेक प्रश्न आहे, ते प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यातून सोडवण्याचा प्रयत्न मी गेल्या 25 वर्षापासून करीत आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मी पक्षामध्ये काम करीत आहे। तर नक्कीच मी एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी, त्र्यंबकेश्वर।